मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं. केंद्र प्रमुख भरती परीक्षा 2023-24 या परीक्षेबद्दल विविध घटकांविषयी आपण इथे चर्चा करत आहोत. आजचा घटक आहे भारतीय राज्यघटना व शिक्षण विषयक प्रमुख तरतुदी. चला तर सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेद्वारे खालीलपैकी कोणत्या शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आलेला आहे? पर्याय पहिला आहे लोकशाही पद्धत, दुसरा आहे हुकुमशाही, तिसरा आहे भांडवलशाही आणि चौथा पर्याय आहे प्रातिनिधिक लोकशाही. मित्रांनो, चारही पर्याय वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की चौथा जो पर्याय आहे तो अधिक योग्य आहे. त्यामुळे आपण पर्याय क्लिक करण्याची घाई न करता एक वेळेस तरी चारही पर्याय वाचून घेणं अपेक्षित आहे. दुसरा प्रश्न पाहूया. राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीत एकूण किती सदस्य होते? पहा, किती सदस्य होते? पर्याय पहिला आहे 398, 389, 839 आणि चौथा पर्याय आहे 938. तर या प्रश्नाचं उत्तर असेल एकूण 389 सदस्य होते. तिसरा प्रश्न पाहूया. राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या समित्यांपैकी मसुदा समितीचे प्रमुख कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे प्रमुख होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या समित्यांपैकी कामकाज प्रक्रिया व सुकाणू समिती यांचे प्रमुख कोण होते? पर्याय आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कामकाज प्रक्रिया व सुकाणू समितीचे प्रमुख होते. चला पुढचा प्रश्न घेऊया. राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या समित्यांपैकी मूलभूत अधिकार समितीचे प्रमुख कोण होते? मूलभूत अधिकार समितीचे प्रमुख कोण होते? पर्याय आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू. तर या समितीचे मूलभूत अधिकार समितीचे प्रमुख होते सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. भारतीय राज्यघटनेस संविधान सभेची स्वीकृती कधी मिळाली? कोणत्या साली मिळालेली आहे? इथे आपण पाहतोय दिनांक, महिना आणि साल या तिन्ही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. जसं की आपल्याला माहिती आहे IBPS पॅटर्न मध्ये केवळ साल किंवा वर्ष न विचारता पूर्ण दिनांक विचारण्यावर भर असतो. ठीक आहे, तर पर्याय आहेत 26 नोव्हेंबर 1946, 26 नोव्हेंबर 1947, 27 नोव्हेंबर 1949 आणि चौथा पर्याय आहे 26 नोव्हेंबर 1949. प्रश्नामध्ये दिलेले पर्याय हे आपल्याला कन्फ्यूज करणारे असतात. संविधान सभेची स्वीकृती कधी मिळाली? तर पर्याय बरोबर असेल 26 नोव्हेंबर 1949 रोजी. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी, शब्द लक्षात घ्या, अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली? स्वीकृती मिळाली पण तिची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली? पहिला पर्याय आहे 26 नोव्हेंबर 1949, 26 नोव्हेंबर 1947, 26 डिसेंबर 1950 आणि चौथा पर्याय आहे 26 जानेवारी 1950. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? 26 जानेवारी 1950. आता अंमलबजावणी करणे आणि हाच दिवस आपण काय करतो प्रजासत्ताक दिन म्हणून सुद्धा दरवर्षी अगदी थाटामाटात साजरा करत असतो, एक राष्ट्रीय उत्सव, राष्ट्रीय त्योहार म्हणून. याच शब्दाला अंमलबजावणी असं म्हटलेलं आहे किंवा प्रजासत्ताक दिन असं पण म्हटलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. 26 जानेवारी हा दिवस 1930 साली, शब्द लक्षात घ्या, 26 जानेवारी हा दिवस 1930 साली रिकामी जागा दिन म्हणून साजरा केला होता. पहिला पर्याय आहे स्वातंत्र्य दिन, संविधान दिन, प्रजासत्ताक दिन की पूर्ण स्वराज्य दिन? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पूर्ण स्वराज्य दिन, पर्याय क्रमांक 4. आणि त्यामुळेच पुढे प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यासाठी 26 जानेवारी या तारखेची निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. 1949 साली जेव्हा भारतीय राज्यघटनेस स्वीकृती देण्यात आली त्या साली, म्हणजे कोणत्या तर 1949 साली भारतीय राज्यघटनेत एकूण किती भाग होते, किती कलम होती आणि किती
परिशिष्ट होते. 1949 सालीची पोझिशन विचारलेली आहे आपल्याला राज्यघटनेची. किती भाग होते, किती कलम होते आणि किती परिशिष्ट होते. तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो 22 भाग, 395 कलम आणि 8 परिशिष्ट. पर्याय क्रमांक. पुढचा प्रश्न घेऊया. सद्यस्थितीमध्ये म्हणजे आजच्या पोझिशन मध्ये विचारलेला आहे. भारतीय राज्यघटनेत एकूण किती भाग, किती कलम आणि किती परिशिष्ट आहेत? ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 25 भाग आहेत, 467 कलम आहेत आणि 12 परिशिष्ट आहेत. ठीक आहे. दोन्ही परिस्थिती आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहे. 1949 सालची आणि त्याबरोबरच आजच्या परिस्थितीमधली. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार, आता कलमांचा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे. आतापर्यंत आपण राज्यघटना या घटकाच्या अनुषंगाने चर्चा केली. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार संसदेने बालकाचा निशुल्क व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा संमत केला आहे? ठीक आहे. पर्याय पहिला कलम 20A, कलम 21A, कलम 22B आणि कलम 21. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल कलम 21A. पुढचा प्रश्न घेऊया. 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना निशुल्क व सक्तीचे प्राथमिक शिक्षण असेल असे कोणत्या कलमानुसार नमूद करण्यात आलेले आहे? पर्याय आहेत कलम 21C, कलम 21B, कलम 21A आणि कलम 21D. तर या चारही पर्यायांपैकी योग्य कलम असेल कलम 21A. पहा मित्रांनो, इथं 11वा प्रश्न पहा आपण आणि प्रश्न 12वा पहा. दोन्हीचं पर्याय, दोन्हीचं उत्तर एकच आहे, परंतु प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे. आपण कन्फ्युज न होता योग्य तो पर्याय निवडला पाहिजे. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार 14 वर्षाखालील, शब्द लक्षात घेत चला, 14 वर्षाखालील मुला मुलींना कारखाने, खाणी इत्यादी धोक्याच्या ठिकाणी कामावर घेण्यास बंदी घातली आहे? ठीक आहे. हा पहिला पर्याय आहे कलम 21, दुसरा पर्याय आहे कलम 21A, तिसरा पर्याय आहे कलम 22 आणि चौथा पर्याय आहे कलम 24. तर असा कोणतं कलम आहे ज्यानुसार धोक्याच्या ठिकाणी कामास बंदी आहे बालकांना? तर या प्रश्नाचं उत्तर असेल कलम 24. कलम 24 नुसार धोक्याच्या ठिकाणी 14 वर्षाखालील मुला मुलींना कामावर ठेवण्यास बंदी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अल्पसंख्याक समूहाला स्वतःची भाषा, लिपी व संस्कृती जतन करण्याचा अधिकार दिला आहे? पर्याय आहेत कलम 21, कलम 23, कलम 24 आणि कलम 29. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, कलम 29 नुसार स्वतःची भाषा, संस्कृती, लिपी जतन करण्याचा अधिकार दिला आहे. पुढचा प्रश्न घेऊ. कितव्या घटना दुरुस्तीनुसार प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार म्हणून संमत करण्यात आलेला आहे? पर्याय पहिला आहे 83, दुसरा 42व्या, तिसरा 44व्या आणि चौथा पर्याय आहे 86व्या घटना दुरुस्तीनुसार. या प्रश्नाचं उत्तर आहे 86व्या घटना दुरुस्तीनुसार हा बदल करण्यात आलेला आहे. पुढचा पर्याय पहा मित्रांनो. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्याच्या निधीतून चालविल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थेत धार्मिक शिक्षण देता येणार नाही असे म्हटले आहे? कोणतं शिक्षण आहे? तर धार्मिक शिक्षण देता येणार नाही. पर्याय आहेत कलम 21, कलम 29, कलम 28 आणि कलम 24. तर या प्रश्नाचं उत्तर असेल कलम 28. कलम 28 नुसार कोणत्याही मान्यता असणाऱ्या शिक्षण संस्थेत धार्मिक शिक्षण देता येणार नाही. पुढचा प्रश्न घेऊ. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राज्य हे बालकाचे वय 6 वर्षाचे होईपर्यंत त्याची संगोपन करण्यासाठी आणि शिक्षणासाठी तरतूद करेल? इथं वयोगट कोणता घेतला आहे? 6 वर्षाचे होईपर्यंत.
मग ते 0 ते 6 असू शकतं, 3 ते 6 असू शकतं. पण 6 वर्षाचं होईपर्यंत राज्याची जबाबदारी असेल शिक्षणाची तरतूद करण्याची. पहिला पर्याय आहे कलम 21, दुसरा पर्याय आहे कलम 86, तिसरा कलम 40 आणि चौथा पर्याय कलम 45. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कलम 45 नुसार राज्य बांधील असेल 0 ते 6 वयोगटातील बालकांची शिक्षण विषयक तरतूद करण्यासाठी. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अल्पसंख्याकांना त्यांच्या निवडीच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा व चालविण्याचा हक्क देण्यात आला आहे? ठीक आहे, पर्याय आहेत कलम 29, कलम 31, कलम 30 आणि कलम 21A. तर कलम 30 नुसार अल्पसंख्याकांना त्यांच्या निवडीच्या शिक्षण संस्था स्थापण्याचा आणि त्यांचा कारभार चालवण्याचा हक्क देण्यात आला आहे. शेवटचे 2 प्रश्न आहेत मित्रांनो. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीतील हिंदी ही संघराज्याची राज्यभाषा असेल असे ठरवण्यात आले आहे? ठीक आहे, कोणत्या कलमानुसार? पर्याय आहेत कलम 40(1), कलम 344, कलम 342(3) आणि चौथा पर्याय आहे कलम 343(1). तर या प्रश्नाचं उत्तर असेल कलम 343(1) नुसार देवनागरी लिपीतील हिंदी ही संघ राज्याची राज्यभाषा असेल. शेवटचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये नमूद करण्यात आलेली आहेत? पहा काय विचारलेले मूलभूत कर्तव्ये. पर्याय पहिला आहे कलम 50, दुसरा कलम 51A, तिसरा पर्याय कलम 52 आणि चौथा पर्याय कलम 53. तर कलम 51A मध्ये भारतीय नागरिकाची मूलभूत कर्तव्ये नमूद करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो ही होती चर्चा भारतीय राज्यघटना आणि त्यातील शिक्षण विषयक प्रमुख तरतुदींच्या संदर्भानं. आपले जर काही प्रश्न असतील एखाद्या घटकाविषयी तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही मेन्शन करा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न गुरुकृपा अकॅडमीच्या माध्यमातून निश्चितपणे होईल. जर चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब बटनला हिट करा. पण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.